पशुपालक टाकळ गव्हाण, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली यांच्या बंदिस्त मुक्त संचार गोठ्यातून डायरेक्ट मार्गदर्शन ऐकणार आहोत. शेतकऱ्यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना या पद्धतीनं आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शेतकऱ्याच्या अनुभवातून जे काही ते शिकलेत तेच अनुभव जर इतर शेतकऱ्यांना सांगितले तर त्यांना लवकर पटतात आणि त्या प्रकारचं तंत्रज्ञान अंगीकारण्यासाठी ते पुढाकार घेतात असा आमचा अनुभव आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकरी टू शेतकरी तंत्रज्ञानाचा प्रसार हा एक भाग नियमितपणे आम्ही कामासाठी वापरत असतो. श्री पंडितराव शृंगारे यांचा गोठा याच्या अगोदरचा गोठाही मी बघितला आणि त्यानंतर आता त्यांनी ज्या पद्धतीने मुक्त संचार पद्धतीचा गोठा तयार केलेला आहे हाही गोठा मी मागच्या आठवड्यामध्ये बघितला आणि आम्हाला असं वाटलं की हा गोठा इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरू शकतो आणि त्याचा वापर केल्यास कमी खर्चामध्ये अधिक चांगल्या प्रतीचं दुग्धोत्पादन, स्वच्छ दूध निर्मिती आणि खर्च कमी या सर्व बाबी त्या मुक्त संचार पद्धतीमध्ये ज्या असतात त्याचं आपल्याला लोकांना दाखवता येईल त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. मुक्त गोठा जो आहे श्री पंडितराव शृंगारे यांचा, तिथं कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्राध्यापक राजेश भालेराव हे सुद्धा उपलब्ध आहेत आणि ते सुद्धा त्यांची मुलाखत घेऊन आपल्याला वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्याच्या वतीनं विचारतील, तसंच शेतकऱ्यांना सुद्धा प्रश्न विचारता येतील. त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राचे पशुविज्ञान शाखेचे तज्ञ डॉक्टर कैलाश गीते हे सुद्धा कृषी विज्ञान केंद्रात माझ्यासोबत उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना जर काही तांत्रिक प्रश्न असतील तर त्या तांत्रिक प्रश्नाची उकल ते करण्याचा प्रयत्न करतील. आता सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये मला असं वाटतं की पारंपरिक दुग्ध व्यवसाय हा आता बदलत चाललेला आहे आणि नवीन नवीन पद्धती शेतकरी अंगीकारत आहेत. त्यामध्ये मशीनने दूध काढणं असेल, मुक्त संचार पद्धतीचा गोठा असेल, थोड्याफार प्रमाणात यांत्रिकीकरण, स्वच्छता ह्या बाबी आता नियमित झालेल्या आहेत. मात्र बंदिस्त गोठ्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपण सुरुवातीला बघितल्या तर बंदिस्त गोठ्यामध्ये जिथं जनावर उभं राहतं तिथं शेण आणि मलमूत्र पडत असल्यामुळे ती जागा कायम ओली राहते हा सर्वांचा अनुभव आहे. त्यावर काडी कचरा पडलेला असतो, त्यावरच जनावर बसतात, त्यामुळे कासदाह नावाचा एक रोग मोठ्या प्रमाणावर सर्वीकडे दिसून येत आहे. गाई म्हशी कधी कधी मुकाम आज दाखवतात आणि हे बंदिस्त गोठ्यामध्ये ही गोष्ट लक्षात येत नाही. मात्र मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यामध्ये अशा गाईला ओळखणं सोपं जातं, माझाची लक्षणं सुद्धा लवकर ओळखता येतात आणि बाज ओळखता येतो. हेच तर दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यामागचं एक गमक आहे. या सर्व गोष्टीतून मुक्तता मिळण्यासाठीच मुक्त संचार गोठा ही पद्धत वापरली जाते. मुक्त संचार गोठ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये गायींना बांधलं जात नाही. गायींना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडलं जातं. त्यांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तिथंच गव्हाणीमध्ये करण्यात येते. शेण वारंवार काढले जात आणि गायी एकच वैशिष्ट्य आहे. सुरुवातीच्या काळामध्ये गायी एकमेकांना मारतात, मात्र त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला पंडितराव सांगणारच आहे. सर्वसाधारणपणे एका गायीला 200 चौरस फूट जागा लागते, म्हणजे ढोबळ मानाने एका गुंठ्याला 5 गायी या पद्धतीनं आपण विचार करू शकतो. मुक्त संचार गोठा पद्धतीचे जे आणखी महत्वाचे फायदे आहेत ते सुरुवातीला तुम्हाला सर्वांना सांगतो. त्यामध्ये एक तर स्वच्छतेसाठी कमी वेळ लागतो आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. मनुष्यबळ कमी लागते. गोठा बांधण्यावरचा खर्च सुद्धा प्रति जनावर असा जर विचार केला तर तो सुद्धा कमी येतो. खाद्य, चारा आणि पाणी यांचं योग्य असं व्यवस्थापन होऊ शकतं. जनावरांना व्यायाम करण्यासाठी जागा मिळते, त्यामुळे ते अधिक निरोगी राहतात. स्तनदाहाचं प्रमाण कमी होतं. जनावरे मुक्तपणे मांस दाखवतात. ताण कमी होतो आणि उत्पादनात म्हणजे दुधाच्या उत्पादनामध्ये 5 ते 10% भर पडते. प्रजननासंबंधी समस्या कमी होतात. खुरांची योग्य निगा राखल्याने जनावरे लंगडत नाहीत आणि जनावरांची वाढ झपाट्यानं होते आणि उत्पादन सुद्धा वाढते. हे या मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यांचे वैशिष्ट्य आहे. तर मी परत एकदा आपल्या सर्व दर्शकांचं, त्याचप्रमाणे आजचे मार्गदर्शक शेतकरी श्री पंडितराव शृंगारे यांच्यासोबत असलेले प्राध्यापक राजेश भालेराव आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर कैलाश गीते या सर्वांचं स्वागत करतो आणि आता प्राध्यापक भालेराव यांना सांगतो की पुढील सूत्र त्यांनी स्वीकारावे आणि शेतकऱ्यांना प्रश्न विचारून आजचा हा जो विषय हा विस्तृतपणे शेतकरी बंधूंना, दर्शकांना समजावून सांगा.
प्राध्यापक भाले. धन्यवाद सर. आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर पी शेळके सर आणि माझ्यासोबत आजच्या विषयाला जे आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत असे माननीय श्री पंडितरावजी श्रृंगारे साहेब आणि डॉक्टर कैलास गीते सर आणि शेकरू टीव्हीची संपूर्ण टीम, आपल्या सर्वांचं मी राजेश भालेराव आपलं स्वागत करतो. आता शेळके सरांनी सांगितल्याप्रमाणे मुक्त संचार गोठा पद्धती याविषयीचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. पशु आणि शेती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जितकी शेती आपली प्रगत होईल तेवढंच पशुधन आपलं प्रगत होईल आणि जेवढं पशुधन आपलं प्रगत होईल तेवढं आपली शेती विकसित होईल, असा हा एक साधा नियम आहे. आणि आज हिंगोली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असं घराणं आहे श्रृंगारे घराणं, जे शेतकरी कुटुंब आहे आणि हिंगोली जिल्ह्याला आणि पूर्ण मराठवाड्याला भूषण असलेलं हे कुटुंब आहे, हे गाव आहे. आज आपण शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त श्री श्रृंगारे साहेब यांच्या शेतावर इथे आपण आलेलो आहोत. गंगाधररावजी श्रृंगारे हे 5 बंधू आहेत आणि यांनी आपलं काम एखाद्या कॉर्पोरेट संस्थेला लाजवेल अशा प्रकारे डिवाइड करून याची छान अशी विभागणी करून याचे व्यवस्थापन असे केलेले आहे. तर आज टाकळगावान या अतिदुर्गम गावामध्ये आपण आलेलो आहेत आणि या गावात आल्यानंतर असं वाटत नाही की अतिदुर्गम असं गाव आहे. संपूर्ण विकसित अशी शेती गंगाधरराव श्रृंगारे आणि यांची या बंधूंची आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा विशेषतः शेती करणाऱ्या आणि त्यातल्या त्यात पशुधन म्हणजे पशुसंवर्धन किंवा डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान असा ठरणार आहे. त्यामुळे पुन्हा कृषी विज्ञान केंद्र आणि शेकरू यांचे मी आभार मानतो आणि आजचा जो हा विशेष असा कार्यक्रम आहे हा आपण आता सुरू करणार आहोत. तर आजचा जो आपला विषय आहे मुक्त संचार गोठा पद्धती आणि याच्यामधले सगळे बारकावे आज आपण शेतकरी बंधूंनो आपण जाणून घेऊया. अशी आशा करतो की हा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्याला अतिशय चांगली उपयोगात पडेल. तर चला जाणून घेऊया मुक्त संचार गोठा पद्धती. तर शेतकरी बंधूंनो, माझ्यासोबत आहे श्री पंडितराव बळवंतराव श्रृंगारे साहेब. आमच्या हिंगोली जिल्ह्याला आदर्श असं हे व्यक्तिमत्व आहे आणि आज आपण त्यांच्या मुक्त संचार गोठा पद्धती मध्ये मुक्त संचार गोठा जो त्यांनी तयार केलेला आहे त्याबद्दल त्यांची माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. तर श्री पंडितरावजी, सर्वप्रथम कृषी विज्ञान केंद्र आणि शेकरू टीव्हीच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आणि सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद की इतक्या बिझी शेड्यूल मधून आपण आमच्या शेतकऱ्यांकरिता वेळ काढला आणि आपले अनमोल असे मार्गदर्शन आज आपण इथे आम्हाला देणार आहात. तर सर्वप्रथम मी विनंती करतो की आपल्याबद्दल आणि आपल्या कुटुंबाबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना थोडक्यात आपण माहिती द्यावी. नमस्कार सर, मी पंडित बळवंतराव श्रृंगारे. 5 जणांचं विस्तारित असं आमचं एकत्र कुटुंब आहे. शेतीच करतो 5 जण. त्याला लगत असे पूरक व्यवसाय 5 जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहेत. त्याच्यातला हा माझा पशुपालनाचा व्यवसाय आणि त्याच्याबद्दल सरांनी आताच सांगितलं त्याप्रमाणे आहे. धन्यवाद सर. पंडितरावजी, मला असं विचारायचं आहे की इतके सगळे व्यवसाय शेतीपूरक आहेत आणि तुमच्या शेतावर पण भरपूर व्यवसाय आहेत, परंतु आपण याच व्यवसायाकडे म्हणजे दुग्ध व्यवसायाकडे आपण का वळलात आणि कसे वळलात? 2007 ला ज्या वेळेस मी स्वतः वैयक्तिक शेतीमध्ये आलो, या शिक्षण सोडून या फील्ड मध्ये, त्यावेळेस असं लक्षात आलं की सततचा आमच्या जवळून वाहणारी कयाधू नदी, तिला येणारे पूर आणि त्यामुळे होणारे शेतीचे नुकसान किंवा कधी दुष्काळ हा जो कधी नाही कधी चालूच असायचा. त्याच्यामुळं आर्थिक नियोजन बसत नव्हतं आणि मार्गदर्शनाखाली आम्ही 2007 ला 2 गायीपासून व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय निवडण्याचं कारण म्हणजे की एक 10 दिवसाला येणारं याचं डेअरीचं पेमेंट, दुधाचे पैसे आणि याच्यातून मिळणारा नफा आणि घरच्याच शेतामध्ये उपलब्ध असणारा चारा, याच्यामुळे आम्ही याच्याकडे दुग्ध व्यवसायाकडे वळलो.
अच्छा, छान. अ, परंतु मला एक असं विचारायचं आहे, की मग मुक्त गोठा किंवा मुक्त संचार गोठा पद्धती आहेत, हीच आपण का निवडली? अनेक पद्धती आहेत पशुसंगोपनाच्या, पण मग हीच पद्धती निवडण्यामागचं नेमकं काय कारण आहे? ज्यावेळेस 2007 ला आम्ही सुरुवात केली आणि त्याच्या वाढवत गायीची संख्या वाढवत जात असताना असं लक्षात आलं की ज्यावेळेस आम्ही जनावरांपर्यंत गेलो त्यावेळेस मजुरांचा प्रॉब्लेम आम्हाला भासवत होता की जर जनावरांची संख्या वाढवायची असेल तर मजूर कमी करून जास्तीत जास्त दूध घेण्यासाठी जास्तीत जास्त गायी कशा करता येतील त्याच्यासाठी मग मजूर कमी कसे लागतील याच्याकडे आम्ही लक्ष देण्यासाठी मुक्त संचार गायीचा गोठा उभारण्याचं ठरवलं आणि मुक्त गोठ्यामध्ये मला शेण काढण्याची गरज नाही, साफसफाई करण्याची जास्त प्रमाणात गरज नाही आणि बंदिस्त मध्ये शेण किंवा साफसफाई करणे, स्वच्छता ठेवणे या गोष्टी सतत करत राहावं लागायच्या. त्याच्यामुळे मजुरांची संख्या जास्त लागायची, मजूर टाइमला भेटायचे नाही. तर याच्यामुळे मग मुक्त आलो आम्ही. छान आहे. एक आता तुम्हाला मुक्त संचार गोठा पद्धतीचा चांगला अनुभव आहे आणि आता आपण पाहिलं तर वेगवेगळ्या डेफिनेशन किंवा व्याख्या आपण याच्याबद्दल करू शकतो. पण तुमच्या अनुभवातनं जे तुम्हाला समजलेलं आहे, तर मुक्त संचार गोठा पद्धती म्हणजे नेमकं काय आहे तुमच्या अनुभवाने? कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी मुक्त गोठा हा एकमेव पर्याय पशुपालनामध्ये आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जास्तीत जास्त उत्पादन आणि कमीत कमी खर्च याची सांगड म्हणजे मुक्त व्यवसाय, मुक्त गायीचा व्यवसाय. हा अतिशय चांगला मुद्दा तुम्ही केला, कारण आता खर्च आपल्याला कमी करून उत्पन्न आपल्याला वाढवायचं आहे. तर पंडित साहेब, मला असं विचारायचं आहे की पारंपरिक जी पद्धत आहे पशुसंगोपनाची आणि मुक्त संचार गोठा पद्धती याच्यामधला नेमका फरक काय आहे? आणि आमचे शेतकरी जे आहे, जे आता पशुपालन करतात किंवा दुग्ध व्यवसाय करतात किंवा ज्यांना आता नवीन करायचं आहे, जे आमची तरुण पिढी आहे त्यांना, तर या दोघांमधला फरक काय आहे? आणि जर आपण कंपॅरिझन जर केलं तर त्याच्यामधली कुठली पद्धत तुम्हाला चांगली वाटते? पद्धतीचं बोलायचं झालं तर मुक्त संचार गायीचा गोठा हा आधुनिक पद्धतीचा आहे आणि याच्यामध्ये फायदे भरपूर आहे. जसं की मजुराचं लागणारं प्रमाण आहे ते अत्यल्प आहे. तुम्ही 50 गायीचा गोठा पण 2-3 मजुरावर सहज सांभाळू शकता, की जे बंदिस्त मध्ये नव्हतं. तसं प्रत्येक बंदिस्त मध्ये शेण वढणे, शेण उचलून बाजूला टाकणे, 2-3 टाइम झाडझूड करणे, गायीला धुणे हा जास्त प्रमाणात होतं. त्याच्यामुळं जर जास्त प्रमाणात गायी जर करायचे असतील तर त्याच्यासाठी मुक्त संचार गोठाच आवश्यक आहे, आजची गरज आहे. तरी अजून पारंपरिक आणि मुक्त संचार मध्ये असा काय बेसिक तुम्हाला फरक वाटतो? की जे गायीमध्ये चयापचयाचे जे बंदिस्त मध्ये चयापचयाचे जे प्रॉब्लेम होता गायीचा, तो ह्या अर्धबंदिस्त मध्ये मुक्त मध्ये बंद झाला. म्हणजे गायी हिंडत्या फिरत्या झाल्या, त्याच्यामुळे शरीराचा हालचाल वाढली, व्यायाम वाढला, त्याच्यामुळे चयापचयाचे प्रॉब्लेम पूर्णपणे बंद झाले. दुसरी एक गोष्ट, जी बंदिस्त मध्ये कासदाह मस्टॅटिस नावाचा जो रोग असतो तो मुक्त मध्ये होत नाही. मुक्त मध्ये अत्यल्प प्रमाणात होतो, जो की सतत एकाच जागेवर जनावर बांधून असल्यामुळं शेण विष्ठा जागीच पडणे, मलमूत्र जागीच असणे, त्याच्यामुळं गायी त्याच्यावरच बसत राहणार आणि जे कासाचे जे सड राहतं सडामधून मग ती जंतू मधात जाऊन आतमध्ये संसर्ग होऊन मस्टॅटिस नावाचा रोग होतो. हा पण टाळता येतो मुक्त मध्ये. आणि दुसरी एक गोष्ट की पाणी जे आपण जनावर बंदिस्त असताना 2 नाही तर 3 वेळेस पाणी पाजतो, तर मुक्त मध्ये जनावर आपण मनाला वाटेल त्यावेळेस तो जनावर पाणी पिऊ शकतं आणि पाणी पिल्याच्यामुळं 1, 2, 3, 4 टाइम मनाला वाटेल त्यावेळेस तो जनावर पाणी पिऊ शकतं. अच्छा. आणि चाऱ्यामध्ये कसं व्यवस्थापन आपल्याला करता येईल? म्हणजे मुक्त आणि पारंपरिक मध्ये काय फरक पडतो? जर पारंपरिक मध्ये असेल तर एका जागेवर बांधून असल्यामुळे चारा तितक्या प्रमाणात खाणार नाही आणि जर मुक्त मध्ये जर असेल तर चारा टाकू तितका खाऊन घेतील, ते रवत पचनक्रिया सुधारणा होईल, त्याच्यामुळे व्यायाम झालेला असेल त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारणा होऊन चारा पण जास्त प्रमाणात खातील, त्याच्यामुळे दुधाचं प्रमाण 5 ते 10% सहज वाढ होईल. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मुक्त संचार गोठ्यामध्ये आपण दुधापेक्षाही आपण जनावरांची काळजी जास्त घेतो, की त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं आपण तिथं अवलोकन करतो. अतिशय चांगला फरक आमच्या शेतकरी बंधूंना आपण सांगितलेला आहे.
तर एकंदरीत या मुक्त संचार गोठ्याचे फायदे आपण सांगितले तरी सुद्धा काय फायदे याच्यापासून आपल्याला मिळतात, जर आपल्याला 1 ते 10 पर्यंत जर द्यायचं असेल तर आपण काय काय फायदे या मुक्त संचार गोठ्याचे सांगू शकतो? पहिली गोष्ट तर बंदिस्त मध्ये तुमच्या एक व्यवसायावर लिमिट येते की तुम्ही एक 10-15 जनावरांपर्यंत बंदिस्त मध्ये करू शकता. आणि जर मुक्त जर केलं तर तुम्ही 100 जनावरांपर्यंत पण सहज करू शकताल, काही अडचणी येणार नाही माझ्या म्हणण्यानुसार, माझ्या अनुभवानुसार. दुसरी एक गोष्ट, तुम्हाला लागणारा मजुराचा जो प्रॉब्लेम आहे की 10 जनावरांमागे 1 मजूर लागतो, त्या प्रमाणात 10 मजूर 100 गाई मागे भेटणार नाही, की तुमचं 100 गाईचं व्यवस्थापन 2च मजूर करू शकतील. ते एक फायदा होतो. दुसरी एक गोष्ट, तुमच्या जनावरांची पचन क्षमता वाढल्यामुळे दूध उत्पादनात वाढ होती. पाणी पिणे जे आपण 2-3 टाइम मध्येच पाणी पाजत जाऊ, उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी लागतं, तो जनावर त्यावेळेस बिमार होण्याची शक्यता राहते. तर मोकळ्या सोडल्यामुळं पाणी सतत त्यांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस पाणी पण त्यांना प्यायचं माहिती. त्याचे फायदे सर. आणि मस्टॅटिस होणार नाही, तुमची बिमार होण्याचं प्रमाण कमी झालं त्याच्यामुळे. मस्टॅटिस आल्याच्या नंतर ताप येणं, त्या गोष्टी वाढत राहतात. ताप आला म्हणजे 2-4 दिवस पुन्हा त्याच्या मेडिकलचा खर्च, त्या गोष्टी वाढत राहिल्या. म्हणजेच जनावरांच्या दृष्टीने सुद्धा आणि आपल्याला जे आपली दूध आर्थिक- मिळणार आहे त्याच्या दृष्टीने आर्थिक सुद्धा ही दृष्ट्या पण पद्धती अतिशय आणि उपयुक्त आहे. जनावरांच्या म्हणजे लाईफ साठी पण, जर जनावर समजा एका दुभत्यात 3,500-4 हजार लिटर दूध देणार असेल तर तेच अर्ध बंदिस्त मध्ये 1,000 लिटर दूध त्याच्यामध्ये सहज वाढू हा. शकतं प्रतिवर्ष. अच्छा. तर हा एक खूप आणि चांगला फायदा सांगितला. मुक्त मध्ये जर बंदिस्त मध्ये हिटचं माझाचं प्रमाण मुकामाज बंदिस्त मध्ये, आणि मुक्त ज्यावेळेस आपण मोकळ्या केलं त्यावेळेस माझाचं प्रमाण चांगल्या प्रमाणात दाखवायला चालू केली. त्याच्यामुळं गाई गाभण राहण्याचं प्रमाण चांगलं वाढलं. त्याचा एक महत्वाचा फायदा. म्हणजे शेतकरी बंधू आपण बघू शकता आणि ऐकू शकता की किती फायदे आपल्याला या मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये आणि आहेत. जनावर जर टाइमला हिट मुक्त केल्याच्या नंतर टाइमला हिट दाखवणे आणि विल्याच्या नंतर 2-2.5 महिन्यामध्ये गाभण राहणे, हा जो पशुपालकासाठी महत्वाचा मुद्दा होता तो इथं पूर्ण. आणि मला वाटतं हा फार मोठा फार महत्वाचा मोठा मुद्दा आहे. होता की बरेच शेतकरी आणखीन बंदिस्त मध्ये विल्याच्या नंतर 6 महिने 7 महिने गाईच गाभण जात नाही. बरोबर. आणि 2-2.5 महिने जर समोर लांबला काळ विल्याच्या नंतर गाभण जाण्यासाठीचा वेळ, तर तिथून पुढे जसं जसं दिवस लांबत जातील तसं तसं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होत राहतं. कारण विल्याच्या नंतर 3 महिने दूध हे सारखं चालू राहतं. बरोबर. विल्याच्या नंतर जी लेवल राहते ती 3 महिने. तिथून पुढे तुमचं जनावर गाभण जावो अगर न जावो, तिथून पुढे दूध जनावराचं कमी व्हायला चालू होतं. म्हणजे 2-2.5 महिन्यात मुक्त जर गायी असतील तर हमखास गाभण जाती, तो एक त्याच्यामध्ये आर्थिक फायदा. म्हणजे तो ब्रीडिंगचा जो मोठा प्रॉब्लेम आहे, जो अजूनही टेक्निकली शेतकऱ्यांपर्यंत गेला नाही, त्याच्यामध्ये हा बऱ्याच अर्थी आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. खूप चांगला. तर हा झालं समजा आपण मुक्त संचार गोठा पद्धतीबद्दलचा आजचा आपण बोलतोय. आता त्याच्यामध्ये जे जनावर आपण ठेवतोय, गाई असेल, म्हशी असतील, तर आपल्याकडे तर आपण इथे बघतोय की सगळे गाईच आहेत. तर मला एक असं विचारायचं आहे, जो आमच्या शेतकरी बंधूंना नेहमी प्रश्न पडतो की आपल्याला जर गाय खरेदी करायची असेल या पद्धतीमध्ये म्हणा, किंवा नॉर्मली जर आपल्याला गाय खरेदी करायची असेल तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे एक. आणि दुसरा मुद्दा आहे की मुक्त संचार पद्धतीमध्ये जर त्या जनावरची आपल्याला निगा घ्यायची असेल किंवा तिला डेव्हलप करायचं असेल किंवा लहानाचं मोठं करायचं असेल तर आपण काय विशेष अशी काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे शेतकरी जर मार्केटमध्ये गेला आणि त्याला गाय जर घ्यायची आहे विशेषतः दुग्ध व्यवसाय करता, तर त्यांनी कुठल्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? सर, पहिला मुद्दा, आपण गाय खरेदी करण्याचा हे करू. नंतर आपल्या गोठ्यात कालवडीची गाय कशी तयार करायची ते नंतर पाहू. तर ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये गाय खरेदीसाठी जातो, तर चांगल्या मोठ्या मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर गाय घेते वेळेस पहिल्या जोताची न घेता, पहिला रू कारवड न घेता दुसऱ्यानं किंवा तिसऱ्यानं विणारी जनणारी गाय घ्यायची. त्याचं कारण एक की पहिला रू कशामुळे नाही घ्यायची, तर पहिला रू जनावर असतं त्याला दूध काढायचं माहित नसतं. तो स्वतः शेतकरी नवीन असणार आहे घेणारा, आणि कालवड पण पहिलाडू असल्यामुळे ते दूध काढते वेळेस एखाद्या वेळेस लाता मारण्याची भीती राहते, त्याच्यामुळे पहिलाडू घ्यायची नाही.
दुसऱ्यानं तिसऱ्याने याच्यासाठी घ्यायची की पहिल्या दुभत्याच्या वेळेस दूध पण कमी देणारे असते ती, दुसऱ्या वेळेस दूध पण जास्त देणार असते कारण तितका पिरियड गेलेला राहतो तिचा, त्यामुळे दूध बी जास्त भेटेल दुसऱ्या वेळेस घेते वेळेस. आणि ज्या रक्तवाहिन्या राहतात त्या रक्तवाहिन्या ठळक दिसायला हव्यात, म्हणजे टाळसर दिसायला हव्यात. आणि कासवरच्या पण ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या पण एक छानपैकी दिसायला हव्यात. आणि शरीराचा विचार केला तर छातीचा भाग मोठा, लांब मान, नाकपुड्याचा भाग ओलसर, मागचा भाग निमुळता, आणि या सर्व गोष्टी पाहूनच घ्याव्यात. पायामध्ये मजबूत आणि चांगल्या पद्धतीचं रवत करायलेलं जनावर असावं सर. अच्छा. पंडितराव, आपल्याकडे कोणते ब्रीड आहे, म्हणजे कुठलं वाण आहे आपल्याकडे गाईचं? आपल्याकडे एचएफ जातीच्या गायी आहेत जास्त. एचएफ म्हणजे होस्टन फ्रिजन. त्या पूर्ण आपल्या आता दिसायला गोठा पूर्ण घरच्याच गायीपासून 2 गायीपासून तयार झालेला आहे डेव्हलप. त्याच्यात विकत जनावर एक बी नाही. आणि खास करून सर आपण याच्यामध्ये अशा गायी आहेत की प्रति दिवस 40 लिटर दूध देणाऱ्या पण गायी आहेत आपल्या. एक 2 टाइमचं एका दिवसाचं 40 लिटर दूध देणाऱ्या गायी 2-3 आहेत सर. आणि ह्याच आपल्या जर गावराणी आणि देशी गायी घेतल्या तर हे किती देतात? ह्या नाहीत देणार सर. ह्या गावरानी देशी जर असतील तर ह्या 2 लिटर 3 लिटरच्या वर जाणार नाही. म्हणजे इतका फरक याच्यामध्ये आहे. तर आपल्याकडे पूर्ण एचएफ गायी आहेत. एचएफ म्हणजे शेतकरी बंधूंनो होस्टेन फ्रिजियन ही वाण किंवा जात जी म्हणतो आपण जनावरांची, हे श्री पंडितरावजी यांच्याकडे आहेत. तर मला असं विचारायचं आहे की हे जे एचएफ आहे याचं चारा आणि पाणी व्यवस्थापन प्रति दिवशी आपण कसे करतात? प्रति दिवशी सर सकाळी आमचा एक दिवस सकाळी 3:30 वाजता चालू होतो. त्याच्यानंतर पहिला अर्धा तास गायी बहाणणी, मुक्त ज्या सोडलेल्या गायी आहेत त्या मिल्किंग पार्लरला आणणे, स्वच्छता करणे, बहाणणे, त्यांना अर्धा तास त्याच्यात जातो. 4 वाजता आम्ही दूध काढायला चालू करतो सर. 4ला दूध काढायला चालू केल्यानंतर 1 तास पूर्ण 40 ते 45 मिनिटं दूध काढण्यासाठी लागतात. त्याच्यानंतर एक वाळला चारा जे काय असेल तुमच्यापाशी, कडबा किंवा जे कुट्टी केलेला आहे अवेलेबल, तो टाकून द्यायचा. त्याच्यानंतर पाण्यासाठी सोडणे. आणि एका जनावराला एका टाइमला 20 किलो मोपून हिरवा चारा जर असेल तर खूप झाला, दिवसामागे 40 किलो सर. हिरवा चारामध्ये कुठले काय एकदल मध्ये ज्वारी, मक्का हे वापरतो सर. म्हणजे कार्बोहायड्रेट. आणि द्विदल मध्ये चवळी, लिवसर्न, बरसीम या प्रकारचे, म्हणजे प्रोटीनसाठी सर. म्हणजे एक परिपूर्ण पोषक आहार असावा. पोषक आहार. तर तो किती वापरतो सर? तो एक 5 ते 6 किलो लिवसर्न असेल एका जनावरासाठी. 5 ते 6 हिरवा चारा. आणि मग कडबा? नाही, हिरवा चाऱ्यामध्ये एकदल मध्ये 20 किलो, एकदल मध्ये आणि द्विदल मध्ये 20 किलो, चवळी किंवा लिवसर्न दोन्ही एका जनावरासाठी 40 किलो. आणि वाळल्यामध्ये कडबा किंवा जे काय आहे तुमचं भुसा निघलेला, हरभरा भुसा असेल, सोयाबीन भुसा असेल योग्य प्रतीचा, तर तो एक 9 ते 10 किलो. हे पशुखाद्य जे आपण देतो हे वयानुसार असते की वयानुसार नसतं. पण पशुखाद्यामध्ये ज्यावेळेस आपण एक सरकी पेंड आणि मक्का भरडा हे 2 खाद्य वापरतो, 60% सरकी पेंड आणि 40% मक्का भरडा, तर जनावर जे दूध देणार आहे सर, दुभत जनावर जे दूध देणार आहे दुधाच्या प्रमाणात ते वापरावं लागतो सर. 2.5 लिटर दूध देणारी गाय असेल तर तिला 1 किलो या प्रमाणात तो पशुखाद्य द्यावं लागतं. दिवसाला जर एका टाइमला 2 टाइमचं 20 लिटर दूध देणारी गाय असेल तर तिच्यासाठी 9 किलो खुराक द्यावा लागतो. 8 किलो तिच्या दूध देण्यासाठी आणि 1.5 किलो तिच्या शरीर पोषणासाठी वेगळा द्यावा लागतो सर. अतिशय महत्वाचा मुद्दा. शेतकरी बांधव फक्त काय करतात की दूध व्यवसायामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे सर की दूध काढते वेळेस विचार काय केला जातो की दूध द्यायला इतकं आणि शरीर पोषणासाठी काहीच देत नाही की 1.5 किलो आगावचा खुराक द्यायला पाहिजे, ते पाळायच पाहिजे सर. आणि क्षार मिश्रण सर, तर कोणत्याही कंपनीचं, चांगल्या कंपनीचं क्षार मिश्रण देणं आवश्यक आहे सर. क्षार मिश्रण याच्यासाठी की दूध आपण एका जनावरापासून दिवसामागे 20 लिटर काढणार आहेत, 20 लिटर, 22 लिटर, 25 लिटर पर्यंत, तर चाऱ्यामधून तितक्या प्रमाणात क्षार मिश्रण भेटणार नाही. सप्लिमेंट आपल्याला तर ते खाद्यामधूनच आपल्याला मिनरल मिक्सचर मधूनच द्यावं लागेल. मिनरल मिक्सचर, क्षार मिश्रण किंवा लिक्विड मधलं जे कॅल्शियम आहे त्यामधून पुरवठा करावा लागेल सर. कारण जनावरांचं दुधामधून कॅल्शियम आणि फॉस्फरस प्रमाण जास्त केलेलं आहे. मग हे जे चारा आपण सकाळ संध्याकाळ देतो की कशा? सकाळ आणि संध्याकाळ दूध धारा काढणे, टाइम फिक्स असतात? टायमिंग पक्के सर.
एक सकाळचा टाइम 7:30-8 वाजता आणि संध्याकाळचा पण तोच सर. आणि बाकीचा वेळ पूर्ण रवत करण्यासाठी राहतो सर. हा अतिशय महत्वाचा हा, मुद्दा करणं मला वाटतं महत्त्वाचं शेतकरी आहे, सर. बंधूंना आणि विशेषतः जे पशुपालकांसाठी महत्वाचं आहे की आपल्याला दुधाच्या प्रमाणामध्ये त्याचं खाद्य कमी किंवा जास्त करता. करावं लागेल, त्याचा अभ्यास आपल्याला नोंदी ठेवावी लागते. गाभण जनावरांसाठी वेगळं असतं सर. जे कालवडी आहेत त्यांच्यासाठी वेगळंच प्रमाण ठेवावं लागेल आपल्याला. अच्छा आणि यांना पाणी किती लागतं दिवसाला? जसं इथे पर्टिक्युलरली जर एचएफचा आपण विचार केला तर आपण पाण्याचं नियोजन कसं करतो? पाण्याचं नियोजन सर त्याच्यामध्ये जर जास्त दूध देणारं जनावर जर असेल सर तर त्याला पाणी जास्त लागेल, कारण दूध तयार करण्यासाठी पाणी आगावचं लागणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्या जनावराला जास्तच लागेल. एक मिनिमम 60 ते 70 लिटर पाणी एका जनावराला प्रति दिवस लागतं. 100 प्रति दिवशी लिटर लागतं. पर्यंत. 100 लिटर पर्यंत. अशा पाण्यामध्ये काही असं आहे की बोरचं पाणी चांगलं, विहिरीचं पाणी चांगलं, असं काही तुमचा अनुभव नाही, याच्यामध्ये तसा तर वाटतो? नाही सर. फक्त जास्त खोलीचं पाणी खारवट असेल तर ते पाजण्यासाठी योग्य नाही सर. मग जिथे जास्त आमच्या पशुपालकांकडे जिथे बोरचं पाणी आहे तर त्यांनी ते काय करायला पाहिजे जे पाणी सर देताना? त्याची जर खारवट आपल्या ज्यावेळेस पितो त्यावेळेस जर खारट लागत असेल ते टाळावं सर. ते टाळलेलं चांगलं सर. किंवा त्याच्यावर काही आपल्याला केमिकल टाकून काही करता येईल त्याच्यामध्ये काही? केमिकल सर तसं काही होणार नाही त्याच्यामध्ये. शक्यतो विहिरीचं किंवा याचं पाणी लाईट जास्त पाणी. खोलीचं नको सर पाणी. अच्छा. तर आता आपल्याकडे एचएफचा जो हे आहे गोठा आहे त्याच्यामध्ये दूध काढणे किंवा असं. दूध विक्री करणे हा आपला महत्वाचा मुद्दा असतो. सोबतच पशूंची संख्या वाढावी हो. त्यासाठी प्रजनन होणं फार आवश्यक आहे. हो. तर तुम्ही सुरुवातीला किती गायी आणल्या होत्या आणि त्यानंतर काही तुम्हाला कालवडी किंवा प्रजनन तुम्ही इथं कसं केलं? ओके सर. 2006 ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली दुग्ध व्यवसायाकडे वळलो, त्याच्यानंतर आम्ही एक 35,000 रुपयाच्या त्यावेळेस किमती थोड्याशा कमी असल्यामुळं 35,000 रुपयात आम्हाला 2 गायी भेटल्या होत्या. आणि त्याच गायीच्या दुधाच्या पैशामधून आम्ही एकंदरीत 2010 पर्यंत 10 गायी खरेदी केल्या. त्याच घरून नवीन भांडवल घ्यायचं काम पडलं नाही सर. त्याच्यानंतर नवीन काहीच घ्यायचं काम पडलं नाही. त्याच दुधाच्या व्यवसायावर वाढत गेलं आणि 2010ला आमच्याकडे 10-12 गायी चांगल्या पद्धतीने तयार झाल्या आणि 2010च्या नंतर घरच्याच तर गोठ्यावरच्या ही कालवडी जी तयार झाल्यात हे कशा पद्धतीने झाल्या? मला वाटतं शेतकरी बंधूंना याच्यात जास्त इंटरेस्ट. 2010च्या नंतर सर आमच्यापाशी घरच्याच कालवडी चालू झाल्या व्हायला. त्याचं प्रजनन आपण केलं एआय केलंय की या बायपचं त्यावेळेस आमच्याकडे बायपची एक 5 वर्षाचं हे चालू होतं. तर त्याच्यामध्ये बायपच्याच याच्या मार्फत सर झालेलं होतं सर. बायपची एआय करूनच सर आम्ही साधं गावरानी वळू किंवा लाल कंदार आपला जे साधा जे राहतो सांड त्याच्या मार्फत भरवले नाही कधीच सर. हा हा. याच्या 100 टाकूनच सर एआय केली आणि त्याच्यामुळे गायी चांगल्या भेटल्या समोर. तर हे एचएफचे जे सिमेंट जे आहे जे वीर्य जे आहे ते सहजासहजी मिळतं की त्यासाठी काही शेतकरी बंधूंना आगाऊ प्रयत्न करावे लागतात? आगाऊ प्रयत्न सर बायपचे पण जागोजागी सेंटर आहेत किंवा आता नवीन शासनाने सेवादाता बी चालू केलेले आहेत गावोगावी. सेवादाताचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे एचएफ 100चे भेटतात, 75चे पण भेटतात, जर्सी 100चे पण भेटतात सर. त्यांच्याकडे सिमेंट आहेत अवेलेबल. त्याच्यामुळे काय आता पहिल्यांतर 2007-2010 पर्यंत आम्हाला थोडी अडचण गेली. इतकं प्रगत नव्हतं तंत्रज्ञान. त्याच्यामुळे आमच्यापर्यंत येणारे डॉक्टर पण जास्त नव्हते. आता सहज शक्य आहे प्रत्येक गावात हे झालेलं आहे सर. अच्छा, म्हणजे हा काही मुद्दा नाही. नाही तर किती वेळा सेटिंग करावं लागतं की एका सेटिंग मध्ये होते की कसं? जर माज ओळखता आला जी. पक्का समजा जर एकदम फ्रेश चांगला सोट काही इन्फेक्शन नसेल, माझाचा पिरियड चालू झालेला आणि बंद कधी होतंय त्या गाईचं जर माहित असेल, फिटवर आल्याच्या नंतर 17-18 घंट्याला जर या केल्या गेला तर एका सेटिंग मध्येच होतो. नाही तर जर लक्ष केलं तर दुसऱ्या वेळेस होतो, काय अडचण येत नाही. साधारणतः किती खर्च येतोय एका यायला सर एक गाय गाभण घालण्यासाठी 500 रुपये लागतात सर. 500 रुपये म्हणजे हा एवढा काही मोठा मुद्दा नाही. आणि सक्सेस रेट पण शेतकऱ्याचं लक्ष लागतं त्याच्याकडे, आपण करायलो काय आणि करायचं काय. आणि हे आपण खूप छान आणि नंतर एकदा गाभण गेल्याच्या नंतर 2-2.5 महिन्याच्या नंतर ती गाभण प्रेग्नेंट आहे किंवा नाही चांगल्या पद्धतीने वैद्य दाखवून तपासून घेणे. प्रेग्नेंट असेल तर तिचं दूध कमी व्हायला चालू होतं. प्रेग्नेंट झाल्याच्या नंतर 3ऱ्या महिन्याच्या नंतर दूध टप्प्याटप्प्यात कमी व्हायला चालतं आणि 6 महिने कंप्लीट होता तिला खुराक कमी करणे तिचा, कारण दुधाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती आटवावं लागते. शेवटचे 2 महिने तिला विश्रांती द्यावी लागते कशासाठी
आणि ती कास जर खुराक चालू ठेवला तर कासेत दूध येत राहील, आपल्याला काढत राहावं लागेल. त्याच्यासाठी खुराक एक 6-6.5 महिने प्रेग्नेंट असताना खुराक बंद करावा लागेल तिचा, आणि एका टाइमवर आणावं लागेल. म्हणजे की जे आपण दिवसातून 2 वेळेस दूध काढतो बरोबर. ते एका टाइमला आणावं लागेल, अच्छा. आणि नंतर 2 दिवसाच्या नंतर 3 टाइमवर न्यावं लागेल. असं टप्प्यात 7 महिने कंप्लीट होता प्रेग्नेन्सीची तिला पूर्णपणे आटवावं लागेल. अच्छा. आणि आटवते वेळेस शेवटचं ज्यावेळेस दूध काढायला आपण त्यावेळेस कोणतेही प्रतिजैविक सडामध्ये सोडून घ्यावं लागतील. 4 सड्यामध्ये 4 दूध आपल्याला कोणत्याही कंपनीच्या चांगल्या प्रतिजैविक सोडून घ्यावं लागतील. अच्छा. त्याचा फायदा असा होईल की समोर जे गाय जणणार आहे, जनते वेळेस मस्टॅटिस जास्त प्रमाणात जाणवतं. मस्टॅटिसचं प्रमाण ते प्रतिजैविक आपण सोडलेलं असल्यामुळं मस्टॅटिसचं प्रमाण होणार नाही, ती मस्टॅटिसला बळी पडणार नाही सर ती गाय. खूप चांगली अशी माहिती आपण दिलेली आहे. यानंतरचा जो मुद्दा आहे की एकदा आपण सांगितलं की सकाळी 3:30 पासून हा तुमचा व्यवसाय सुरू होतो आणि सकाळ आणि दुपार संध्याकाळला 2 वेळेला आपण दूध काढतो. हे दूध काढल्यानंतर किंवा दूध काढणी पश्चात व्यवस्थापन तर आपण कसं करतात, रोज किती दूध देते आणि त्या दुधाचं आपण कुठे ते विकतात आणि त्यातनं प्रति दिवशी साधारणतः किती अर्निंग आपल्याला या एवढ्या युनिट पासून? सर आज घडीला आपल्याकडं 20 जनावर मोठे आहेत, 20 गायी मोठ्या आहेत. आणि सकाळी दूध धारा काढल्याच्या नंतर हेरिटेज संकलन केंद्र आहे आमच्याकडे. हेरिटेज डेअरीचं संकलन केंद्र आहे. हेरिटेजचं दूध संकलन केंद्र आपल्याकडेच आहे. शेतकरी बंधूंनो, हे फार महत्वाचं आहे की जेव्हा आपण पशुपालन व्यवसाय करतो, दुग्ध व्यवसाय करतो, त्यानंतर जे दूध निघतं त्याची सुद्धा हमखास अशी मार्केटिंगची व्यवस्था किंवा विक्रीची व्यवस्था छोट्या प्रमाणात का होईना आपल्या इथं करणं फार आवश्यक आहे. आणि मला वाटतं शृंगारे बंधूंनी याच्यामध्ये ही साधलेलं आहे, ही गोष्ट साध्य केलेली आहे त्यांनी. त्यामुळे दूध तयार झाले की लगेच मिल्क कलेक्शन सेंटर सुद्धा त्यांनी आपल्या घरी बसवलेलं आहे. स्वतःसोबतच गावातील इतर जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा रेडी मार्केट त्यांनी इथे करून दिलेलं आहे. अतिशय महत्वाचा असा हा मुद्दा आहे. हा तर मग आपण तिथपर्यंत होतो की दूध संकलन आम्ही कलेक्शन सेंटरला नेतो. स्वतःच कलेक्शन सेंटर आहे. तर त्यावेळेस त्याचा फॅट स्वतःच घरचं जरी दूध असेल ते एका टाइमला जवळपास 200 लिटर दूध रोजचं निघतं आपलं एका टाइमला. प्रतिदिवस 400 लिटर दूध निघतं. त्याचा फॅट काढणे, त्याचा भाव फॅट लागलेल्या फॅटनुसार भाव लागतो. 200 लिटर दूध आपल्याला 200 लिटर साधारणतः किती रेट मिळतो? 26 रुपयाच्या दरम्यान गायचे रेट आहे. 26 रुपये फॅटचं पकडलं लिटर प्रमाणे. तरी म्हटलं तरी जवळपास 4,000 ते 5,000 रुपये आपल्याला पर डे मिळते. खूप चांगली माहिती आपण दिलेली आहे. आणि त्यानंतर काही दुधाचं प्रोसेसिंग आपण करतो का? जसं दूध आपण विकतो डेअरीला, ते तर डेअरीमध्ये जाईल आणि ते त्यांच्या उपयोगासाठी वापरतील. परंतु घरगुती काही असं आपण त्याच्यात काही करतो का? जसं खवा झालं, पनीर झालं, दही झालं. सध्या तरी या व्यवसायात आपण नाहीच उतरलेली, मात्र भविष्यात याच्यात जाण्याची इच्छा आहे. आणि एक ते 2 वर्षात स्वतःची मिल्किंग ब्रँड तयार करण्याचा विचार आहे. निश्चित आपण ते कराल, आम्हाला त्याची अपेक्षा चालू आहे सर. तर खूप चांगली माहिती पंडितरावजींनी आपल्याला दिलेली आहे. शेवटी एक असा प्रश्न विचारायचा आहे की आपला जो मुक्त संचार गोठा आहे हा साधारणतः किती क्षेत्रावर आहे? एक गोष्ट, हे सगळं करताना तुम्हाला किती खर्च आला आहे या गोठा बांधण्यासाठी आणि जे जनावर घेण्यासाठी? आणि आता समजा आपण 1 रुपया टाकला तर याच्यापासून तुम्हाला किती रुपये मिळतात? थोडक्यात हे संपूर्ण मुक्त संचार गोठा पद्धतीचं काय अर्थशास्त्र आहे? कारण शेवटी अर्थशास्त्र हा फार महत्वाचा विषय आहे. कारण आपण सगळे काम करतो ते आपल्याला काही अर्थार्जन करण्याकरिता. तर मला वाटतं शेतकरी बंधूंना याच्याबद्दल थोडीशी डिटेल माहिती आपण द्यावी. सरांनी सांगितल्याप्रमाणे एका गुंठ्यामध्ये 5 जण आरामात त्याप्रमाणे 50 गायी कशा बसतील या पद्धतीने आहे. 10-12 गुंठे जागेवर संचार गायीचा गोठा बांधलेला आहे. त्याच्यासाठी खर्चाचा विचार केला सर तर एक थोडीशी दलदलीचा भाग आहे, काळीचा भाग होता. त्याच्यामुळे थोडासा खर्च आम्हाला जास्तीचा लागला याच्यासाठी. साईडला गाव असल्यामुळे पक्की भिंत घ्यावी लागलेली आहे सर. आणि काळीची जमीन असल्यामुळे तिथं फुटिंग क्लिअर, तंडी वगैरे पूर्ण कॉन्क्रीट करावं लागलेलं आहे सर. त्याच्यामुळे ते थोडा इतकं उभारण्यासाठी 6-6.5 लाख रुपये खर्च आलता आम्हाला. जर नॉर्मल मध्ये जर बाजू किती गुंठ्यावर क्षेत्र? हे 12 गुंठे आहे. 12 गुंठे आहे सर.
12 गुंठे याच्यासाठी सर जर साध्या ह्याच्यात जर असतं तर कमी खर्चामध्ये पण झालं असतं सर. 6-6.5 लाख हा, आणि सर. गाईचं वेगळं. गाई जर विकतच्या घ्यायचं म्हणलं तर सर इतक्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घेऊन येत इतक्या ऍट ए टाइम. साधारणतः कितीपासून युनिट चालू करा? जर जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी असेल तर 5 गायीपासून हरकत नाही सर. कारण 5 गायी याच्यासाठी की अनुभव येत राहील. पैसे जरी भांडवल जरी असेल मोठ्या शेतकऱ्यापाशी तरी जर 10 गायी घेतल्या तर अनुभव नसल्यामुळे ते धंदा व्यवसाय तोट्यात जाण्याची शक्यता जास्त राहते. जर 5 गायीपासून चालू केली आपल्याला त्याच्यामधला फायदे समजत जातील, तोटे समजत जातील आणि जनावर बिमार कधी पडायला काय व्हायला ह्या गोष्टी समजतील. आज HF चे किती रेट? एक प्रति दिवस 25 लिटर दूध देणारी गाय जर दुसऱ्या तिसऱ्या दुभत्याची जर असेल तर 1 लाख रुपयापर्यंत सर त्याची किंमत आहे. 1 लाख रुपये? 1 लाख रुपये सर प्रत्येक गाय. एक गाय. तर आपण जर बघितलं तर 6-6.5 लाख रुपये तुम्हाला गोठ्याचा खर्च आलेला आहे आणि 5 लाख रुपये आपल्याला म्हणजे जवळपास 10-15 लाख रुपये, 10 ते 12 लाख रुपये आपल्याला या उद्योगामध्ये आपण टाकू शकतो. टाकल्याच्या नंतर त्या याच्यातून सर त्या 5 गायीपासून एक 100 लिटर पर्यंत दूध आरामात भेटेल सर. तर साधारणतः हा पैसा आपल्याला किती दिवसामध्ये किंवा किती वर्षामध्ये आपल्याला पूर्ण वसूल होऊन जाईल? एक 2 वर्ष लागतील. 2 वर्षामध्ये. आणि पशुखाद्य आणि त्याच्यामध्ये एक फायदा आहे की 5 गायीमध्ये समजा एक 3 जरी कालवडी झाल्या, खराब झाल्या 3 जरी कालवडी तर ते एका वर्षामध्ये पुन्हा रिपीट 70-80 हजार रुपयाची एक होणार आहे सर. अच्छा, ते एक आपल्याला ऍडिशनल इन्कम मिळणार आहे. सोबत शेणखताचं प्लस जे शेणखत आपल्याला भेटणार, जे शेती मधला चारा आहे आपली शेती गुंतलेली चाऱ्यासाठी त्या जे निव्वळ नफा त्या शेतीतून उरणार आहे पिकाचा तितकं शेणखत आपल्याला देणार आहे. म्हणजे शेतीमध्ये खुली राहणार नाही. तर एक साधारणतः 2 वर्षाचा वेळ आपल्याला याच्यासाठी द्यावा लागेल की 2 वर्षानंतर मग आपल्याला प्रॉफिट मिळणं चालू होऊन जाईल. तर एक आता तुम्हाला ते किती वर्ष झाले हा व्यवसाय? एक 2007 पासून सर चालू आहे. 14-15 तर आता तुम्ही प्रॉफिटच्या स्टेज मध्ये आलेला आहात. तरी एक साधारणतः जर आमच्या शेतकरी बंधूंनी 1 रुपयाच्या या व्यवसायामध्ये टाकला तर त्याला 2 वर्षानंतर साधारणतः ऍव्हरेजने किती पैसे त्यातनं मिळू शकतात? सर रुपयात एक 40% प्रॉफिट उरतं सर याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 1 रुपयाचा टाकला तर 1 रुपये 40 पैसे आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचा असं म्हणजे खर्च वजा नेट प्रॉफिट राहते सर. आणि जर शेतकरी काही छोटे शेतकरी असतील 2 गायी जर सांभाळत असतील त्यांना 60% उरतं. कारण स्वतः वैयक्तिक मेहनत घेतलेली राहते आणि मजूर लागलेला नसतो त्याच्यासाठी. याच्याकरताच मुक्त संचार गोठ्यामध्ये तुमचा वेळ खूप वाचतोय बऱ्याच गोष्टीसाठी. जसं डॉक्टर शेळके सरांनी सांगितलं की पाणी सुद्धा पाणी पाजवायची गरज नाही, स्वतः जाऊन लागतं त्यावेळेस पाणी पिता. एकंदरीत हा मुक्त संचार गोठा पद्धती जी आहेत हा आपल्या शेतीकरता पूरक असा आहे. सोबतच खर्च कमी करणारा आहे, उत्पादन भरीव असा देणार आहे. तर या प्रसंगी शेकरू टीव्ही आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं मी तुम्हाला हार्दिक धन्यवाद देतो, आपलं स्वागत करतो. आणि आता शेतकरी बंधूंनो, आपण श्री पंडितराव बळवंतराव शिंगारे यांचा गोठा कसा आहे ते आपल्याला इथे दाखवतील आहे. तर सुरुवात आपण एंट्री पासून करणार आहोत की कशा प्रकारे यांचं नियोजन होत आहे. आज दूध झालेलं आहे काढून, परंतु आपण या गोठ्याचा थोडा फेरफटका आपण घेणार आहोत. इथनं एंट्री आहे, आपण बघू शकता. चांगली एंट्री केलेली आहे कारण हे पशुला धन मानतात आणि धनाची त्यांनी योग्य प्रकारे निगा घेतली. त्यानंतर इथे झाल्यानंतर चेंबर इथे तयार केलेलं आहे, आपण बघू शकतो की इथे एक ऑफिस कम आहे आणि इथे थोडस खाद्याचे व्यवस्थापन तिथे केल्या जाते. चारा आपण बघू शकता. मला वाटतं पंडितरावजी आपण थोडक्यात माहिती आमच्या शेतकरी बंधूंना द्यावी. हा कसला चारा आहे? मधला चारा आहे आणि टाळक्या म्हणतात आपले तो आहे. म्हणजे जनावरांकरता कार्बोहायड्रेट साठी आपण हे केलेलं आहे. त्यानंतर चपकटर आहे सर, खूप जुन्यातलं आहे. एक 10 वर्ष झाले जे की ज्यावेळेस चपकटर म्हणजे काय राहते हे पण शेतकऱ्यांना माहित नव्हते. खूप जुन्यातलं आहे, 10-12 वर्ष झाली त्याला. हे किती मोटरवर चालतं? 5 HP आहे, सिंगल फेज 5. आणि त्यानंतर इथे पूर्ण त्यांनी सिस्टीम इथे केलेली आहे, आपण बघू शकता. या मशीन बद्दल थोडक्यात माहिती सर. हे मिल्किंग मशीन बकेट आहे, सिंगल बकेट आहे आणि दोन्ही अटॅच केल्यानंतर 3 गायीचे दूध आपण ॲट ए टाइम याच्यामध्ये काढू शकतो एकाच वेळेस. आता इथे जे वॉल दिसतात याच्याबद्दल थोडं
वाल सर हे एअर कॉम्प्रेशरचे आहेत. हे ज्यावेळेस एअर चालू होतो त्यावेळेस हे वाल बंद केला तर इथली ही मशीन बंद होती, एअर बंद होतो. ज्यावेळेस चालू करू त्यावेळेस एअर समोर पास होतो म्हणजे मिल्किंग करण्यासाठी. ही बघा आपल्याला मिल्किंग करता Milking pipe आहे, येते sir. पाईप आहे या मशीन आणि बद्दल. लाईट गेल्याच्या नंतर सर या मशीनवर इंजन आहे, हुंडाचं इंजन आहे. हा, ही सुद्धा व्यवस्था त्याच्यावर इथे केलेली हातानं आहे. दूध काढायचं काम नाही सर याच्यामध्ये. इथून आपण पूर्ण व्ह्यू बघू शकता मुक्त संचार पद्धतीचा. आपल्याला मेडिकल त्यानंतर बघा इथे जे काही जनावरांना जे लागतंय औषधी त्याची छान अशी व्यवस्था इथे केलेली आहे, जेणेकरून ते इतरत्र पडत नाहीत. लहान मुलांसाठी पण सुद्धा ते चांगलं आहे, सेफ आहे. आणि इथे आपण इथे एक म्युझिक सिस्टम बघू शकता. तर कारण संगीत ही ईश्वराची देणगी आहे आणि संगीतामुळे बरंचसं स्टिम्युलेशन आपल्याला मिळतं. तर जनावरांसाठी बघा इथे व्यवस्था यांनी इथे केलेली आहे. असे बरेच रिसर्च झालेले आहे की म्युझिकमुळे सुद्धा दुधाचं उत्पादन वाढण्याचे असे पुरावे, सायंटिफिक एव्हिडन्स आपल्याकडे आहेत. त्याची व्यवस्था पण पंडितरावांनी केलेली आहे. याचं पूर्ण शेड्यूल, वॅक्सिन्स असेल किंवा औषधी असतील, याचं पूर्ण इथे केलेलं आहे. आणि याला व्यवस्थित ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे, कुठे ठेवलेलं नाहीये. आणि सर दूध काढते वेळेस ते जे मस्टॅटिस म्हणतो सर आपण, तर हे पोटॅशियम परमॅनेंटचं जर पाणी सर जर वापरलं आपण दूध काढते वेळेस, सगळं धुते वेळेस आणि नंतर दूध काढल्याच्या नंतर पण हे जर वापरलं म्हणजे हायजेनिक क्लीन. तर मस्टॅटिस नावाचा रोग एका गायीला झाल्याच्या नंतर दुसऱ्या गायीच्या पासून बरोबर म्हणजे आहे. वाढणार नाही, रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. तर पूर्ण व्यवस्था यांनी करून ठेवलेली आहे इथे. त्यानंतर आपण वळूया नेक्स्ट स्टेपला आणि याला छान व्यवस्थित बांधून ठेवून केलेली आहे. त्यानंतर तो जो चेंबर आहे आपण बघू शकतो इथे. इथे जनावर येतात. हा मुक्त आहे. याला तर मिल्किंग मशीन्स आपण मगाशी जो पाहिलं तर एअर कॉम्प्रेसर इथनं ती येते एअर या वॉल मधनं आणि इथून आपण याला जोडतो, अटॅच करतो. आता सकाळी दूध काढत असल्यामुळे सध्या आपण 4चं घेऊन यामध्ये ते आपल्याला क्लीन असं आणि स्वच्छ आणि हायजेनिक असं दूध आपण याच्यामध्ये कलेक्ट करतोय. त्यानंतर आपण पाहतो की ते चॅनल दिलेलं आहे, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. हे जो अजून नाला गेला सर पाण्याची त्याच्यानंतर पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा नालीचं व्यवस्थापन केलेलं आहे. त्या साईडचं यायचं पण सगळी व्यवस्था इथे केलेली आहे. ठिकाणी होतं. आणि पावसाचं पाणी असो किंवा गाई धुतलेला असो किंवा गाईची विष्ठा असो, त्यांची लघवी केलेली असो, दोन्ही पण एकाच जागी येऊन समोरच नाली केलेली आहे. पूर्ण ड्रेनेजची व्यवस्था इथे केलेली आहे. आणि इथे आपण बघू शकतो त्याची व्यवस्था जी गव्हाणी आहे त्याच्याबद्दल माहिती कंपार्टमेंट केलेले आहे. सर एक जनावराची खाद्य ज्यावेळेस आपण टाकतो गव्हाणी बांधते वेळेस सर, तर जनावरांना जास्त मान खाली घालायचं काम करू किंवा जास्त उंच पण नसतो. अच्छा, जो योग्य प्रमाणात त्याला सहज खाता यावं याच्यासाठी गव्हाणा चालू. हे पूर्ण गायी आहेत. जवळपास किती 20 गायी आहेत. आणि तुम्ही आपण बघू शकता यांची तब्येत किती चांगली आहे. बॅलन्स डाएट मिळते, पूर्ण खुराक. आहे 40 लिटर दूध रिसर्च चालू आहे की 40 लिटर दूध देणाऱ्या गायी तयार करायच्या नंतर आपल्या. आणि मला वाटतं तुम्ही याला जिओ टॅगिंग पण केलेलं आहे. हे सर टॅग केलेलं आहे. आधार कार्ड पण केलेले आहे. आधार कार्डाशी लिंकिंग केलेली आहे. आधार कार्ड जेणेकरून तुम्हाला इन्शुरन्स किंवा या गोष्टींसाठी फार महत्वाचं आणि मॅनेजमेंटसाठी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सेन्सर पण लावतात. हो, सेन्सर पण बनतील. ज्यावेळेस 50 जनावर जाईल त्यावेळेस आपल्याला लिहून माहिती पुरवणार आहे. त्यावेळेस सेन्सर लावून म्हणजे तुम्हाला जे पेडिग्री मेंटेन करायची आहे ती सुद्धा तुम्ही याच्याबद्दल करून, आणि कुठल्याही ब्रीडचं आपल्याला हिस्ट्री जर पाहिजे असेल तर ती सुद्धा आपल्याला याच्यामधनं मिळू शकते. आता हे अमृत असं हे गोधन गोमूत्र इथे दिसत आहे.
पण याची सुद्धा त्यांनी अंडरग्राऊंड सिस्टीम करून हे सुद्धा शेतीसाठी ते वापरणार आहे. चांगली व्यवस्था इथे केलेली आहे. आता सध्या ते आराम करतायत. त्यांना वाटलं ते आराम करतायत किंवा ते फिरतात, त्यांच्या मनावर आहे. पाणी जेव्हा वाटेल तेव्हा. आणि सर्वात महत्वाचा जो फायदा आहे मुक्त संचारचा तो हा आहे. थोडस या शेणखताबद्दल आपण सांगा. एरवी आपण ज्यावेळेस भूखंडावर शेणखत टाकतो त्यावेळेस ते उचलते वेळेस खूप मोठे मोठे खडे तयार झालेले राहतात. म्हणजे मुक्त मध्ये आपण पाहतो एकदम बारीक पत्तीसारखं तयार झालेलं आहे. म्हणजे एक जमिनीमध्ये सहज मिसळू शकते सगळी. आणि मला वाटतं याचे पण आपण विक्री करू शकतो या गोष्टी. हो. आता आम्ही चालतोय तर अगदी अतिशय सॉफ्ट असं हे लागतंय पायाला. आणि बाजूलाच यांनी पशुखाद्याची पण व्यवस्था केलेली आहे. आणि इथे पुढे हे जे झाडं लावलं त्याचं काय कारण आहे? तर जनावरांना सावली लागते उन्हाळ्यासाठी. त्याच्यासाठी गोंधन आहे. गोंधन याच्यासाठी निवडले की उन्हाळ्यामध्ये पांढर जोरात गोंधनची यांची लागवड गोंधन आणि तुमची करंज आहे. करंज पोंगामिया पिन्नाट जी आहे करंज पांढर होत नाही उन्हाळ्यामध्ये पण. आणि न्यूट्रिशियस असं हे आहे. हे पशुखाद्य म्हणून पण वापरता येतं कोवळ्या याच्यामध्ये. आणि इथे आपण इथे बघा की पाण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. आणि याचा तळ बघा स्वच्छ असा झालेला. आता जनावर पिऊन गेल्या असल्यामुळे तोंडाचं त्यांच्या पण आतून एकदम क्लीन स्वच्छ असं मिळालेलं आहे. कुठेही तुम्हाला वरतून पाणी दिसणार नाही. सगळी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे पशूंकरता. पुढे जेव्हा झाड मोठं होतील तर जनावर जेव्हा वाटेल तेव्हा इथे येऊन ते सावलीमध्ये आराम करतील. आणि मला वाटतं हे सुद्धा इथे लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे. सोबतच जे फॅन आहे उन्हाळ्यामध्ये लावणार आणि फॉगर सुद्धा लावणार आहे. ती जनावरांची पूर्ण काळजी घेतलेली आहे. इथे आपण बघू शकता व्हेंटिलेशन सुद्धा दिलेले आहेत. आणि याची उंची सुद्धा खूप व्यवस्थित ठेवलेली आहे. जे आमच्या शेतकऱ्यांनी 5-6 फूट ठेवतात त्याच्यापेक्षा ट्रॅक्टर पण लावून घेतो दरवर्षी, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही जनावरांना. असा परिपूर्ण गोठा जो आहे इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि शृंगारे कुटुंब एक आदर्श असं कुटुंब आहे. शेतीतलं एक नावाजलेलं कुटुंब आहे. आणि त्यांचे सगळे भाऊ बंधू जे आहेत आणि घरचे लोक आहेत ते सुद्धा पूर्ण मदत करतात. तर पंडितरावांकडे दुग्ध व्यवसायाची जबाबदारी आहे ते डिपार्टमेंट बघतात. भालेराव सर, आपण प्रश्न घ्यायचा का एका ठिकाणी बसून? तर यानंतर शेतकरी बंधूंनो, आता आपण श्री पंडितरावांचा गोठा बघितलेला आहे. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं की आपण हा गोठ्याची बांधणी केलेली आहे. आमचं कृषी विज्ञान केंद्र सुद्धा टेक्निकल माहिती त्यांना पुरवत असते. आणि कृषी विज्ञान केंद्रांचं आमचं हेच काम आहे की जे शेतकरी योग्य पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने शेती करतात किंवा पशुसंगोपन करतात त्याची माहिती इतरत्र शेतकऱ्यांना द्यावी. तर या दृष्टिकोनातूनच आम्ही आज इथे आलो आहेत. मला अशी अपेक्षा आहे की आजचा जो व्हिडिओ आहे आणि पंडितरावांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, त्यांचे अनुभव जे कथन केलेले आहेत, त्याचा निश्चितच उपयोग आपल्या पशुपालकांना किंवा दुग्ध व्यवसाय किंवा डेअरी व्यवसाय करताना होईल. यानंतर आपल्या सर्वांसाठी हा प्रश्नोत्तराचा तास ओपन आहे. याकरता श्री पंडितरावजी उत्तर देतील. सोबतच आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर कैलास गीते सर हे सुद्धा आपल्यासोबत आहेत, जॉईन आहेत. त्यांना सुद्धा आपण तो प्रश्न विचारू शकता. तर माझ्या वतीनं मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मी राजेश भालेराव या प्रसंगी आपली रजा घेतो आणि पुढचा जो काळ आहे हा तुम्हाला प्रश्नोत्तरासाठी इथे ठेवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण प्रश्न उत्तराकडे वळतोय. प्रश्न उत्तर काही प्रश्न आलेत चॅट बॉक्समध्ये, ते प्रश्न घेतो आणि नंतर आपण पुढील प्रश्नांकडे जाऊया. लाईव्ह मध्ये कुणाला प्रश्न विचार असेल तर ते स्वतःला अनम्यूट करून विचारू शकतात. तर पहिले मी 2 प्रश्न विचारतो की सर, तुम्ही जे हे कलेक्ट केलेलं आहे, हे म्हणजे गोमूत्र कलेक्ट केलंय, ते कुठं केलेलं आहे, म्हणजे गोळा कुठं केलेला आहे आणि त्याच्यापासून तुम्ही करता काय? म्हणजे
सर गोमूत्राचं कलेक्शन आम्ही दोन्ही साईडचं एका जागेवर अंडरग्राऊंड नाली काढून बाहेरच्या गोठ्याच्या बाहेरच्या साईडला केलेली आहे आणि तिथे एक पक्का टँक पण बनवलेला आहे. त्याच्यातून शेतीसाठी जे फवारणीसाठी किंवा ड्रिचिंगसाठी ठिबक मार्फत हळदीसाठी तर त्याचा वापर करतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे की तुम्ही काय देशी काऊ ब्रीड म्हणजे देशी काही गायींच्या जाती रेअर करता तुम्ही? देशी पण आहेत सर, फक्त या गोठ्यावर न ठेवता त्याची विभागणी वेगळ्या गोठ्यावर केलेली आहे सर. देशी पण 3-4 लाल कंधार आणि गीर पण आहेत सर. किती गीर किती आहेत? एक गीर एक आहे सर, लाल कंधार 3 आहेत सर. ओके ओके ओके. आणि मस्टायटिस हा रोग आहे तर त्यासाठी तुम्ही काय म्हणजे त्यासाठी तुमच्याकडे काय उपचार पद्धती आहे? सर मस्टॅटिस हा रोग झालाच न पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे सर. पहिली मस्टॅटिस झालाच न पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे सर. आणि जर झालाच तर एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होण्याचे चान्सेस खूप जास्त राहतात. तर त्याच्यासाठी पोटॅशियम परमॅनेंटचं पाणी रोज धुते वेळेस किंवा दूध काढल्याच्या नंतर वापरावं लागेल सर ते आपल्याला. आणि पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार त्याची समोरची ट्रीटमेंट करावं लागेल सर आपल्याला. गीते सर ह्यावर काय तुम्ही सांगू शकता मस्टॅटिस वरती कोणतं प्रॅक्टिस आहे व्हेटरनरी? अनम्यूट करा. हॅलो. हा बोला, आवाज येतोय सर, बोला. जसं आता शिंगारे साहेबांनी सांगितलं की ज्यावेळेस आपण दूध काढतो आणि दूध काढल्यानंतर ते जर थोड्या दिवस धुतले तर मला वाटतं की मस्टॅटिस पुढे म्हणजे होऊ शकत नाही. आणि अशी जर प्रॅक्टिस मॅनेजमेंट जर डेली ठेवली तर मला वाटतं की मस्टॅटिस त्या ठिकाणी येणारच नाही. आणि जर झाला तर मग त्याचे काय सिम्टमॅटिक ट्रीटमेंट आहे ते 6-7 दिवसाचं ते आपल्याला ते घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये नंतर मग मॅमिटाल असेल किंवा वेगवेगळे हे असतील ते आपल्याला त्या सडामध्ये सोडावं लागतील. त्या पद्धतीने मस्टॅटिस हे करता येईल आपल्याला. धन्यवाद सर. शृंगारे साहेबांना पुढचा प्रश्न आहे की तुम्ही मुरघास करता किंवा मुरघासचा वापर करता? सर मुरघासचा वापर आम्ही गतवर्षीपासून करतो थोड्या प्रमाणात. मात्र एक समोरचा प्लॅन आहे की 2 6-6 महिन्याचे टँक बनवून पूर्णपणे मुरघासवरच चालू करायचा आहे प्लॅन. गतवर्षीपासून थोड्या प्रमाणात वापरतो सर आपण मुरघास. ओके ओके. आणि त्याचबरोबर तुम्ही काही टॅग केलेला आहे गायींच्या कानांना आणि तुम्ही सेन्सरचंही काहीतरी बोलत होता तर त्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकता? सर टॅग केलेला हे आहे की आपल्या आधार लिंकिंगशी लिंक केलेली आहे सर. पशुवैद्यकीय दवाखान्यांनी आपल्या आधारशी पशुपालकाच्या आधारशी लिंक केलेले आहेत सर त्या टॅग. लसीकरणामध्ये सुद्धा ते टॅग कंपल्सरी झालेले आहे सर. जर टॅग नसेल तर लसीकरण होणारच नाही शासकीय सर त्याच्यामध्ये. आता त्याच्यामुळे प्रत्येक माझं आव्हान आहे की जर पशुवैद्यकीय दवाखान्यातून काही सुविधा पाहिजे असतील लसीकरणासारख्या तर लसी टॅग करणं आवश्यक आहे. त्यांनी सगळ्यांनी लसी टॅग करून घ्यावं. हा गीते सर तुम्हाला काय बोलायचंय? हा गीते सर बोला. गीते सर. पंडितराव नमस्कार, डॉक्टर गीते बोलतो. नमस्कार. हा मागे जसा लंपीचा जो प्रादुर्भाव झाला होता पंडितराव 2-4 महिन्याखाली तर त्यावेळेस आपल्या हे जे एचएफ असेल किंवा बाकीचे जे आहेत क्रॉसब्रीड त्याच्यामध्ये काय आपल्या गोठ्यावर काय प्रादुर्भाव झाला होता का? कशाबद्दल सर? लंपी स्किन. लंपी स्किन सर, लंपी स्किनचा जास्त प्रमाणात नाही, 1-2 गायीवर सर झालता. मात्र ते आटोक्यात आला सर. जास्त काही कारण मग सहज लसीकरण केलं आम्ही. लसीकरण केल्याच्या नंतर काही अडचण आली नाही सर त्याच्यामध्ये. 1-2 जनावरांवर अटॅक झालता सर त्याचा. मात्र गायी विलगीकरण केलं त्या गायीचं त्याच्यामुळे दुसऱ्या जनावरांवर काही जाणवलं नाही सर. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे गिर गाय आहे तुमच्याकडे ते किती लिटर देते साधारण दूध तुमच्या गोठ्यात? गिर गाय सर एक 3-4-5 लिटर पर्यंत प्रति टाइम देऊ शकते सर. 4 लिटर पर्यंत. मग ते संकलन केंद्राला जाते का दूध का स्वतःसाठी वापरता? त्यासाठी वापरतो सर आपण ती. बरं. घरी खाण्यासाठी वापरतो. हा तर मला एक सांगायचं की तुमच्या एवढं चांगल्या प्रगतीला असं गोठा दिसतोय मला. एक आणखीन गिरची संख्या थोडीशी तुम्ही वाढवा जेणेकरून कसं बाजारामध्ये त्याला मागणी आहे, तुप्पाला मागणी आहे आणि त्याच्या दुधाला सुद्धा मागणी आहे. हो सर. आणि तुमचा जे आता हे व्यवस्थित जे गोठा पाहून तसं जे हेल्थ कॉशियस जे लोक असतील ते साहजिकच तुमचे गिरायक तयार होतील त्या माध्यमातून. आणि कृषी विज्ञान केंद्र सुद्धा तुम्हाला मदत करेल या गोष्टीसाठी. गीते सर मी पुढचा प्रश्न घेतोय
सेन्सरच्या बद्दल काय बोलले होते शृंगारे साहेब? सेन्सरच्या बद्दल तुम्ही सांगू शकता शृंगारे सर? सेन्सर बद्दल तुम्ही काय माहिती? असं आहे की जनावर एक लिमिट मध्ये आता सध्याची लिमिट मध्ये आहे 30 एक जनावर 40 एक जनावर आपल्यापाशी आहेत. तर याच्या नोंदी ठेवून पण आपण लक्ष ठेवू शकतो सर आपण याच्या टॅगच्या मार्फत सहज लक्ष ठेवता जमत. मात्र ज्यावेळेस जनावरांची संख्या वाढेल सर त्यावेळेस ते लिहून ठेवून किंवा लक्षात ठेवून जमणार नाही. तुम्हाला सेन्सरच्या माध्यमातूनच कॅम्प्युटराइज करून त्याची माहिती ठेवावं लागते, कलेक्ट करावं लागतं. त्याच्याशिवाय होणार नाही सर. त्याच्यासाठी सेन्सरच लावावं लागतं. YouTube वरून श्री पाटील प्रश्न विचारतायत की हायड्रोपोनिक चारा 20 किलो पर्यंत देऊ शकतो का? उन्हाळ्यात चारा हायड्रोपोनिक चारा वापरू शकतो का? असा प्रश्न आहे एक. सर गीते सर, उन्हाळ्यामध्ये दोन गीते सर सांगू शकता आपण प्रश्न? हा टेक्निकल प्रश्न आहे ना? हायड्रोपोनिकची जी संकल्पना आहे मुळात ज्यावेळेस शेतामध्ये पाणी कमी होतं आपल्या वरचं विहिरीचं त्यावेळेस हायड्रोपोनिक आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. साधारणतः 17 ते 18 किलो आपण हिरवा चारा त्यावेळेस देऊ शकतो जनावराला. सोबत आपल्याला 6-7 किलो वाळलेला चारा असतो. ओके. शृंगारे सर तुमचं काय हायड्रोपोनिक्स बद्दल मत आहे? सर 2 टाइम मध्ये विभागून जर दिला हा चारा 20 किलो पर्यंत पण द्या जमलं तर 2-3 टाइम मध्ये विभागून द्यावा लागेल. एकाच टाइमला देता जमणार नाही कारण मुळ्या जे राहतात मक्काच्या ज्या आलेल्या त्या हायड्रोपोनिक मध्ये तर त्या एकाच टाइम त्या खाल्याचं प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे. ओके. फेसबुकवरून पुढील प्रश्न आहे शृंगारे साहेब तुम्हाला. पोपट प्रभाने प्रश्न विचारतायत फेसबुकवरून. जंत निर्मूलन कसं करता? सर जंत निर्मूलन प्रति 3 महिन्याच्या नंतर जनावराला मोठा असो किंवा लहान असो त्या जनावराला करावंच लागेल. आणि जे पहिला विल्या जनावर समजा जे बारीक क्रॉप वासरू राहते त्याच्यासाठी विल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी वजनाच्या प्रमाणात करावं लागतं सर. ओके. वजनाच्या प्रमाणात जंतुनाशक करावं लागतं सर. तिथून पुढे मग 3 दिवसाच्या नंतर समोर 8-8 दिवसाला 10-10 दिवसाला समोर स्टेज वाढवत चालायचं सर त्या वासराचे. इन्शुरन्स म्हणजे पशुधन विमा ह्याबद्दल काय सांगताल तुम्ही? विमा काढलेला सर चांगलाच कारण कोणता टाइम कधी कसा येईल सांगता नाही जमत. त्याच्यामुळं विमा सुरक्षा झालेली चांगली सर त्याच्यामध्ये. ओके. अजून मीटिंग मध्ये सहभागी राहतात त्यांनी ते स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतात. काही प्रश्न आहेत का मीटिंग मध्ये सहभागींना? हॅलो. बोला आवाज येतोय. हॅलो. हा बोला हा आवाज. सर. हा दयानंद धावडे बोलतोय. तुमचं नाव आणि गाव सांगा आणि प्रश्न विचारा. हा दयानंद धावडे बोलतोय पुण्यावरून. मला डॉक्टर गीते सरांना प्रश्न विचारू शकतो का? हा विचारा. सर तुम्ही आता जे देशी गाईंचं बोलला तर माझा आता जो आहे माझा गोठा आहे तिथं आता माझ्याकडे 5 देशी गाई आहेत म्हणजे सहीवाल, थारपारकर, कांकरेज ह्याबद्दल थोडं तुम्ही माहिती देऊ शकता कारण काय थोडं माझ्याकडे मार्केट पण आहे सर्व गोष्टी आहेत. फक्त गाई घेताना फसवणूक बऱ्यापैकी होते तर त्याबद्दल थोडं तुम्ही कुठं मला म्हणजे गाई आपण घेऊ शकतो वगैरे हे सांगितलं जरा बरं होईल. हा सर. तर जसं आता गीरचं वगैरे आहे मार्केट तर आपल्याला शहादा, नंदुरबार आणि धुळे हा जो गुजरातचा जो सीमालगत भाग आहे त्या ठिकाणी चांगलं मार्केट आहे. काही वस्तू आहेत त्या ठिकाणी जंगलामध्ये किंवा मग ते जे काही लोक असतात तिथं तर त्या ठिकाणी तुम्हाला गीर हे चांगलं म्हणजे भेटतील कारण ते स्वतः तिथं दूध काढून तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतात आणि आपलं समाधान झाल्यानंतर आपण ते आपलं घेऊ शकतो. तर बरेच लोक आता त्या भागातून गायी आणतात. आपला आणि सहीवाल वगैरे घ्यायचे असतील तर काय तुम्हाला मग कर्नाटक वगैरे तिकडच्या साईडला भेटतील सर. कर्नाटक साईडला आपलं. हा तेच ना सध्या काय माझं एक म्हणणं आहे की आपण ज्यावेळेस कर्नाटकला जे आपलं इन्स्टिट्यूट आहे डेअरी इन्स्टिट्यूट तर त्या ठिकाणी वेगवेगळे प्रशिक्षण असतात सर. दर महिन्याला आयोजित असतात पेड ट्रेनिंग असतात. जमलं तर तुम्ही तिथं त्या ठिकाणी ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला परत त्यामधून फायदा होईल सर. आणखी जर पुढचं एखादं सेशन असं देशी गायींवर घेतलं बरं पडेल. नक्कीच आपण देशी गायींवरती पुढे घेऊ आपण म्हणजे फ्युचर मध्ये त्याचं नियोजन करू. नक्कीच. गीते सर कंटिन्यू करा. की देशी गाईचं सध्या कसं आहे की आता जे मागणी वाढलेली आहे लोकांमध्ये किंवा व्यवस्थित दूध आहे कॅल्शियम फॉस्फरसची मात्रा जास्त आहे त्यामुळे त्याला मागणी चांगली आहे. आता जसं अहमदाबाद असेल राजकोट असेल या भागामध्ये 100 रुपये दूध चाललं. आता तुम्ही जर युट्यूबवर जर बनशी गिर फार्म टाकलात युट्यूब सर्च केलं
तर त्या ठिकाणी तुम्हाला गीर बद्दल डिटेल माहिती त्या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. बन्सी गीर फार्म म्हणून एक आहे. त्यानंतर जे मोठमोठे सिटी मध्ये आहेत तर त्या ठिकाणी अशा दुधाची मागणी आहे. फक्त ते आपल्याला थोडंसं आयडेंटिफाय करावं लागतं की ग्राहक, आणि एकदा जर ग्राहक भेटले तर मग तुम्हाला तुमची ट्रेन चालू राहील. मला ओके, वाटते थँक्यू थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. अजून कोणाला प्रश्न आहेत का? विचारू शकतायत. शृंगार परेश साहेबांना एक अजून प्रश्न आहे की इन्शुरन्सच्या कंपनीबद्दल काय सांगू शकताल? कुठल्या इन्शुरन्स घ्यावा, कुठल्या कंपनीचा, किंवा काय त्याच्याबद्दल काय? इन्शुरन्स आता शासकीय इन्शुरन्स पण सर चालू आहेत दवाखान्यामार्फत. एक वार्षिक आहेत ते चालू, आणि शासकीय दवाखान्यामार्फत, पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत घेतलेले कधी पण चांगले सर. कारण समोर जर काही प्रॉब्लेम आले तर तेच व्हेटरनरी डॉक्टर पण राहतात, त्याच्यामुळं समोरचे पंचनामा वगैरे जे समोरचे प्रोग्राम राहतात ते सहज सोपे जातात. त्याच्यामुळं शासनामार्फत जे आज घडीला चालू आहे तरी पण चांगले सर इतर घेण्यापेक्षा. ओके, अजून धन्यवाद सर. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? विचारू शकतात ते. मला वाटतं हे प्रश्न झाले असावेत. भाले भाले शेके सर आहेत? हो हो आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. तर प्रश्न झालेत. तर सर्वप्रथम मी पंडितराव शृंगारे आणि संपूर्ण त्यांचं कुटुंब त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगला गोठा या पद्धतीचा निर्माण केलाय. ते मागच्या बऱ्याच वर्षापासून या व्यवसायात आहेत. त्याचप्रमाणे एकात्मिक शेती पद्धतीचं एक उत्कृष्ट मॉडेल म्हणून त्यांच्या कुटुंबाची शेती आहे असं आम्ही समजतो. त्यामध्ये अॅनिमल कंपोनंट जो आहे तो चांगला आता वाढीस लागलेला आहे आणि त्यामध्ये बरीच प्रगती त्यांनी केलेली आहे. मिल्किंग मशीन असेल, मुक्त संचार गोठा पद्धत असेल, मॅस्टायटिसच्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर करून स्वच्छता ठेवण्याचा विचार त्यांनी केलेला आहे. त्यांच्याकडे सर्व औषधाचा संच आहे. त्याचप्रमाणे गोठा अतिशय उत्कृष्ट त्यांनी डिझाईन केलेला आहे. म्हणजे त्यामध्ये खर्च कमी आहे, ऊन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ताबडतोब तिथं जे काही मलमूत्र असेल ते सुकून जाते आणि त्यापासनं स्वच्छतेला काही बाधा येत नाही, अशा पद्धतीची ही रचना त्यांनी केलेली आहे. मला असं वाटतं हिंगोली जिल्ह्यातल्या आणि आज उपलब्ध असलेल्या सर्व दर्शकांसाठी ही एक चांगली प्रेरणादायी बाब आज आपण सर्वांनी बघितलेली आहे. तर सर्व शेतकरी बंधूंना हेच आवाहन करतो की त्यांनी जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर हा गोठा एकदा बघावा. युट्यूबवर आपण टाकणार आहोत ते तर बघावंच, प्रत्यक्ष जाऊन तिथं बघण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानुसार मग आपलं डिझाईन तयार करावं. सुरुवातीला पंडितरावने सांगितल्याप्रमाणे 5 गायींपासून सुरुवात करता येईल, देशी गायींपासून सुरुवात करता येईल किंवा याच्या पासून सुरुवात करता येईल. आता कसं आहे, सर्व प्रकारच्या दुधाला मागणी आहे. जो श्रीमंत वर्ग आहे तो हेल्थच्या बद्दल कॉशियस आहे आणि तो कदाचित देशी गायींचं दूध मागत असेल. परंतु असं बघितलं जातं की मार्केटमध्ये म्हशीचं दूध, त्याच्या खालोखाल मग हे काय म्हणता येईल आपल्याला HFचं दूध आणि मग देशी दूध. कारण देशी गायींच्या दुधाला मागणी जरी असेल तरी अजून तेवढा ग्राहक वर्ग अजून तरी दिसत नाही. मोठ्या शहरांमध्ये नक्कीच आहे, परंतु सर्वच भागामध्ये ते नाही आहे आणि कदाचित त्याचं अर्थशास्त्र HFच्या गायीच्या दुग्ध निर्मितीपेक्षा कदाचित आज तरी ते तितकंच चांगलं असेल असं वाटत नाही. आरोग्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच आणि शेतीच्या दृष्टिकोनातून नक्कीच देशी गायींचं महत्व आहे, शेणखताला महत्व आहे, गोमूत्राला महत्व आहे. परंतु जेव्हा पैसा कमवायचा असेल त्यावेळेस बाजारात जी मागणी आहे त्या मागणीनुसार आपण पुरवठा करण्याची गरज मला असं वाटतं आहे. शेतकऱ्यांनी त्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जोडधंदे करण्याची आवश्यकता आहे आणि आदर्श असा जोडधंदा पंडितराव आणि त्यांच्या संपूर्ण शृंगारे कुटुंबाने इथं आपल्या समोर उपलब्ध करून दिलेला आहे. तर मला असं वाटतं नक्कीच यापासून आजचे दर्शक प्रेरणा घेतील. तर मला असं वाटतं प्रश्नांचे उत्तर बऱ्यापैकी सर्वांनी दिलेले आहे. डॉक्टर गीते यांनी सुद्धा प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत. सर्व दर्शकांनी आमच्याशी संपर्कात राहावं आणि या प्रकारचा जोडधंदा करायचा असेल तर कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षण, त्याचप्रमाणे काही प्रात्यक्षिक हे घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे आपले व्यवसाय करता येतील. तर परत एकदा सर्वांचे अभिनंदन करतो, विशेषतः शृंगारे कुटुंबाचे आणि प्राध्यापक राजेश भालेराव आणि प्राध्यापक डॉक्टर गीते यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी मेहनत करून हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या समोर आणलाय आणि इक्रो टीमचे सुद्धा मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि लोकांपर्यंत पोहोचवला.
सर्वांचे परत एकदा आभार मानून मी इथं थांबतो आणि टीमला विनंती करतो की त्यांनी आता इथे हा कार्यक्रम थांबवावा. धन्यवाद सर्वांना. सर एक सर विनंती होती. बोला बोला. हा शिंगारे सर, जे काय आपला नंबर सांगा तुम्ही सर्व शेतकऱ्यांना, मोबाईल नंबर. काही शेतकरी तुमच्याशी डायरेक्ट बोलतील. 83 29 10 44 04. परत एकदा सांगा. 83 29 10 44 04. ठीक आहे सर, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद.